मालक, मी काय म्हणतो, त्या फोटोत तुम्ही आहात का? नाही. तुम्हाला नक्की खात्री आहे का ती तुमचीच मुलगी आहे? म्हणजे तुम्ही आणि तुमची ती प्रेयसी शांती, तुम्ही कधी दोघंच असं आजूबाजूला कोणी नसताना एकांतात एकत्र झोपलो होतो? हा, त्यात काय. कधी? साल 1975. सुगंधा, शांतीची बहीण, तिचं लग्न होतं. सर्व आवरेपर्यंत रात्र झाली. मग आम्ही आमच्या घरातल्या माडीवर, छपरी पलंगावर, बिछाण्यात एकत्र झोपलो होतो. ती आणि मी, आणि मध्ये माझी आई. आई? हो, आणि वडील खाली. आमच्या डाव्या अंगाला तिचे काका काकी, त्यांचं कुटुंब, आणि मग उजव्या अंगाला. तसं नाही हो, एकत्र म्हणजे कसं सांगू यांना? आठवलं. आम्ही एकत्र झोपलो होतो, फक्त ती आणि मी. कधी? साल 1979. प्रभात टॉकीज. पडद्यावर प्रणय आणि आम्ही दोघं एकमेकांशेजारी. थिएटर रिकाम. असं एकटं असताना आम्ही दोघं एकत्र झोपलो होतो. थिएटर मध्ये? हो. सिनेमा संपला तेव्हा शांतीनेच मला उठवलं. आधी ती उठली, मग मला उठवलं. तोपर्यंत आम्ही एकत्र झोपलो होतो. आईला हे पण चुकलं. पण मी इतके दिवस टाळत होतो कारण मी घाबरत होतो, कारण तू मालकांची नात लगेच त्यांना कळलं तर ते काय म्हणतील, त्यांची भीती वाटत होती, म्हणून मी तुला टाळत होतो. पण आता राहत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय मेन्यू कार्ड वाचतेस? नीट जरा फील ने बोल. बोल, शाहरुख सारखं बोल. तू मला प्राणाहून प्रिय आहेस. तू प्राणाहून प्रिय आहेस. माझ्या जीवाचा तुकडा आहेस तू. जीवाचा तुकडा आहेस. आय लवली. मला माहित होतं एक ना एक दिवस तुला माझं खरं प्रेम लक्षात येईल. चल बाहेर जाऊ. बाहेर कशाला? नको. अबे नको काय? आज चान्स आहे, जा पटकन. मी का नको म्हणेन? इथे किती छान आहे ना. सो रोमॅन्टिक. आपण पण करूया. काय? किस. येतो तुला? येतो ना, रताळ्याचा, बटाट्याचा, टोमॅटोचा. तो नाही रे, ओठांचा किस. मी शिकवू तुला. आजच्यासाठी एवढं. तू तर माझ्यापेक्षा पण जास्त लाजतोस. मला वाटलं आज रात्री वाड्यात आपण. वातावरण आहे मस्त. छान वातावरण आहे. कामाचा विषय काढ. तिला विचार. विचारतो. काय काय विचारणार आहेस? ते शांती सदन मध्ये अशी चर्चा आहे, म्हणजे आपल्यात प्रॉब्लेम नको म्हणून मी विचारतोय. असं ऐकलंय की तू जगन्नाथरावांची मुलगी आहेस. हे बाहेर कसं कळलं?
म्हणजे हे खरं म्हणजे मी त्यां- हा तो नाहीये, तू ती आहे ती. आईला हा इथे कशाला आलाय काय माहिती. एक मिनिट, गालाला काय? हे काय केलंय गालाला? काय हे काय गालाला? ए काय बोलतेस तू? आता काय करू? तू काहीच करू शकत नाही, कारण तू तो नाहीये, तू ती आहेस. ताई ताई आता मी बोलते तसं बोल. काय हा वेड्यासारखा. ए काय वेड्यासारखं बोलतोय? हा काय पण वेड्यासारखं बोलतोय? तो आहे, ती आहे. परवा तर म्हणाला शिवानी मुलगा आहे. काय? यू मोरॉन इडियट, असं बोललास तू? अरे मी असं काही बोलतच नाहीये. घे, कळलं तिला. अयो, अख्ख्या डेटची वाट लावून टाकली. आता मी बोलते तेच कर. कितीही विचित्र वाटलं तरी मलाच फॉलो करायचं. काय बोलू? शिवानी किती मूर्ख आहेस तू. हे बोलायचं? मी जे बोलेन ते बोलायचंय. बोलणे पटकन. शिवानी किती मूर्ख आहेस तू. काय त्या माधवमुळे तुझा मूड खराब करून घेतेस? कशाला त्या माधवमुळे मूड खराब करतेस तू? बघ ना, साला त्या माधवमुळे आपल्या डेटची वाट लागली. त्याला सोड. इथे आपण दोघं, सुंदर वातावरण आहे, हवेत गारवा आहे. आता तिच्या शेजारी जाऊन बस. तिच्या शेजारी जाऊन बस. कुणाच्या? मी शेजारी येतो. आता खांद्यावर हात ठेव, खांद्यावर हात ठेव. हाय, तुझ्या सुंदरतेत असं वाहून जावंसं वाटतं. असं वाटतंय की तुझ्या सुंदरतेत वाहून जावं. तुझा चेहरा चेहरा जणू कुत्रा. कुत्रा? माझा चेहरा कुत्रा? भुंकू नको. ए डोकं ठिकाणावर आहे का तुझं? ए बाजूला जा. ए हाड. तू हाड. शिवानी थांब. ए माझ्या वाटेत आडवं यायचं नाही. साला तुला खरं काय ते बघायचंय? काय? या बघ, हे बघ. ओ मायला, म्हणजे हे सगळं नाटक होतं? म्हणजे काय? पण का? थांब, मी तर माझी जवानी त्याला द्यायला तयार होते. तू तुझी जवानी किती देव केलीस तरी तो घेऊ शकणार नाही. का? कारण तो नाहीये, तो ती आहे. आदित्य नाहीये, तो एक मुलगी आहे. म्हणजे ती मुलगी आहे? हा, त्यांचा ऍड्रेस कुठे मिळेल? मालकांच्या ऑफिसमध्ये.